वृक्षवल्लींनी नटलेलं बोरघाटाच्या पायथ्याशी औद्योगिक शहर वसलंय खोपोली। पाहूया ऐतिहासिक वास्तू असलेलं संपूर्ण भव्य दगडी बांधकामाचे शक्य 1758 पेशवेकालीन शिवमंदिर। नाना फडणीसांनी बांधून घेतलेला सुंदर तलाव। जवळच पाताळगंगेच्या तीरी सह्याद्री पर्वत रांगाच्या कुशीत वसलेला परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम परिसर, जेथे सुदृढ आरोग्यासाठी मोकळ्या शुद्ध हवेत खोपोली शहरवासियांनी नित्य नियमाने सकाळ व संध्याकाळी चालणे व व्यायाम करणे यावर भर दिला आहे। चला तर पाहू। तर पाहूया तो परिसर व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारे सुजाण जागरूक नागरिक व त्यांची मनोगते। नमस्कार। आप इस एरिया में हर रोज आते हो? हाँ, रोज आता हूँ। किस कारण से आते हो? वॉकिंग के लिए आते हैं, एक्सरसाइज के लिए, योगा करते हैं। नहीं, इससे आपको कितना फायदा हुआ? हर रोज कितने साल से आप आ रहे हो इधर? मैं पिछले 7 साल से आ रहा हूँ। आप? मैं भी इन्हीं के साथ आती हूँ। साथ में आते हो? आप 7 साल से पिछले आ रहे हो, तो कंटिन्यूस आपका बारिश हो या धूप हो या कुछ भी हो, आप कंटिन्यूस आते हैं? बरसात में थोड़ा कम आते हैं क्योंकि बारिश बहुत ज़्यादा होती है और जगह थोड़ी सी फिसलन हो जाती है। आरोग्याच्या दृष्टीने आपण सर्वजण इथे सतत येत असतात, आम्ही बघत असतो। आपण किती वर्षापासून आपण इथे एकत्रित येता? मी इथे 2000 सालापासून येतोय। जवळजवळ 16 वर्ष कंटिन्यूस मी इथे चालतोय, फिरतोय। खूप मजा वाटते। 16 वर्षापूर्वी जे काही किरकोळ आजार असायचे ते सगळे बंद झालेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही प्राणायाम करतो, त्याचा आपला शाळेतला व्यायाम असतो तो करतो। खरं सांगेन सगळ्या खोपोलीच्या लोकांना की गगनगिरी महाराजांचे आपल्या खोपोलीवर खूप उपकार आहेत की इतकं सुंदर वातावरण। जवळजवळ त्यांनी मला सांगितलं ते 3500च्या आसपास इथे सगळे झाडं आहेत आणि त्यामुळे आपल्याला जो सकाळचा जो प्राणवायू असतो तो इथे खऱ्या अर्थानं शुद्ध मिळतो इतर कुठल्याही सणापेक्षा। ह्या सगळ्या गोष्टींनी प्रेरित होऊन मी या गगनगिरी महाराजांच्या मठाबद्दल एक कविता केलेली आहे त्यावेळेस, ती मी आज तुम्हाला वाचून। आम्हाला पहाटे शीतल पवन लहरी, पहाटे शीतल पवन लहरी, भजन कीर्तन आरती घंटानाद करी, झुले मन आनंदे झुल्यावरी, जय 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 गगनगिरी, मुक्त फिरती आबाल वृद्ध सारी, जाती वळण वाट चढुनी गुहेवरी, योग व्यायाम ध्यान धारणा करी, जय 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 गगनगिरी, फुलवी पिसारा मयूर मनोहरी, पक्षी किलबिल कोकिळा कुहू कुहू करी, मारुनी उड्या वृक्षावरी, हुप्पा चित्कार करी, जय 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 गगनगिरी, चोहीकडे हरी वृक्षवल्ली वनचरी, शेतात ज्वारी बाजरी तरकारी,
थोर तुमचे उपकार या नगरी, जय 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 गगनगिरी. दुडुदुडू दुडती रांगती बाळे हिरव्या गालीच्या वरी, आशीर्वाद देण्यास आसनस्थ मधोमध गगनगिरी. देवतारी त्यास कोण मारी, जय 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 गगनगिरी. पावन झाली भूमी पाताळ गंगा तिरी, स्वप्न होते आपुल्या अंतरी. हरिद्वार तीर्थक्षेत्र व्हावे ही पुण्यनगरी, जय 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 गगनगिरी. परमपूज्य चैतन्य गंगरी यांच्या चरणी अर्पण. ही 8 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आहे. धन्यवाद. आपल्याला हा परिसर अतिशय सगळ्यांना आवडतोय. हा परिसरामध्ये सकाळच्या प्रहरी आपण पहाटे 5 वाजल्यापासून ते जवळजवळ 8 वाजल्यापासून पर्यंत इकडे आपण संपूर्ण परिसरामध्ये भ्रमण करत असतो, व्यायाम करत असतो. तर सकाळचा हवेतील ओझोन आपल्याला मिळतो आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या प्रकृतीला त्याचा खूप फायदा आहे. आत्ता मी हे जे बघतो आहे ते बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत मला, आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर आपल्याला हा जो परिसर आहे ना तो अजून यंग जनरेशननी पण यावं. हे सगळ्यांना मी आव्हान करतो आहे. त्याचा सगळ्यांना खूप फायदा होईल निश्चितच आहे. ह्या व्यायामामुळे आपल्या आरोग्याला अतिशय पुढच्या दृष्टीने फायदा होईल तो प्रत्येकाला जाणवत आहे. तर प्रत्येकाने सकाळी इकडे फेरफटका मारावा ही सगळ्यांना मी मनापासून विनंती करतो आहे. कारण हा परिसर अत्यंत खूप चांगला आहे. गगनगिरी महाराजांची कृपाच म्हणावी ही सगळी, आणि आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आहे. जे बाकड्यांच्यावर बसतो, कदाचित तुम्हाला सगळ्यांना चेष्टा वाटत असेल, पण खरं सांगतो की इथे जमलेले आपण सगळे कुठल्या प्रदेशातला, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा विचार न करता एकमेकांना जो नमस्कार करतो, ओळख असो नसो, चेहरा पाहून नमस्कार करतो, त्या एका नमस्काराने संबंध दिवसभराची ऊर्जा मिळते. आणि आम्ही इथे एकमेकांची चेष्टा मस्करी करतो, विनोद करतो, ते आमचं नॅचरल हसणं असतं. म्हणजे हास्य क्लबचं काम पण आम्ही या ठिकाणी करतो आणि खरंच त्याचा खूप उपयोग प्रकृतीला होतो. जर एक दिवस आलो नाही तर संबंध दिवस कंटाळवाणा जातो, असं वाटतं काहीतरी चुकलं आज दिवस. एक उदाहरण देईन मी तुम्हाला शेळकेबाईंचं. अक्षरशः यांचा पुनर्जन्म झालेला आहे. त्या एका दुर्धर आजारातून उठून या ठिकाणी न चुकता फिरतात. आमचे शेळके सर जे मुख्याध्यापक आमच्या जनता विद्यालयात आम्ही असताना होते, ते पावसाळ्यामध्ये रेनकोट घालून स्कूटरवर येऊन इथे फिरत असतात. चाहे बारिश हो, चाहे ठंडी हो, चाहे गर्मी हो, मैं हमेशा घूमती रहती हूँ. तावडे साहेब, आपण किती वर्षापासून इथे आपण येत आहेत? नियमित व्यायाम करता तुम्ही? मी बघतोय नेहमी. मी जवळजवळ इकडे 7-8 वर्षापासून येतो आहे आणि इथलं वातावरण, शुद्ध हवा आणि ह्या गगनगिरींच्या पदस्पर्शाने पुण्यभूमी निर्माण झालेली आहे. आणि यातून खरोखर सांगतो मनाला समाधान. आता उल्हासरावांनी जे सांगितलं की दिवस चांगला सगळा जातो, हाच दिवस सगळ्यांच्या जीवनामध्ये यावा अशा तऱ्हेची आमची अपेक्षा आहे. आणि मी खोपोलीकरांना आवाहन करीन किंवा आपले जे मेंबर नेहमी येतात त्यांनी सर्वांनी 1-2 असे दिवसागडी जरी आणले तरी पण खोपोली इकडे वळेल. खोपोलीतले बरेचसे असे काही सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे, काही घाटात जातात, काही इकडे भानवसकडे जातात. पण माझं म्हणणं असं आहे की जास्त इकडे जर आले, हा परिसर एकदम शुद्ध अशा तऱ्हेची हवेचा हा मिळतो आणि त्यामुळं आपली प्रकृती ही अत्यंत सुदृढ अशा तऱ्हेची राहील. आणि याचा जास्तीचा फायदा आम्ही ज्येष्ठ नागरिक घेतोच, पण तरुणाने पण घ्यावा आत्तापासूनच तर फार. माझं नाव रोहिणी देवंडे टिळक आहे. मी गेले 9 वर्ष इथे येते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य विचार ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि इकडे येण्याचं म्हणजे खोपोलीमध्ये इतर पण जागा आहेत व्यायाम करण्यासाठी, पण इथे येण्याचा फायदा म्हणजे इथे एक आध्यात्मिक पॉवर आम्हाला मिळते, पॉझिटिव्हिटी असते, ती इतर ठिकाणी हे करत नाही. आणि हे मी स्वतः अनुभवलं आहे. म्हणजे इथे सकाळी 3 वेळा ओंकार म्हटलं, 1-2 मिनटं डोळे मिटून बसलं की दिवसातलं कितीही मुलांची कटकट वगैरे येते तर आम्ही ते म्हणजे वी ॲडजस्ट विथ दॅट. त्याच्यामुळे हा फरक आहे की इथे व्यायाम करणं आणि खोपोलीच्या इतर ठिकाणी व्यायाम करणं. मनशांती मिळते. म्हणजे सकारात्मकता ही आश्रमातून ऊर्जा आहे, हे तर नक्कीच. धन्यवाद. बोले. हाँ, आपका नाम और कितना साल से आ रहे हो आप? नीता गुप्ता नाम है और हम 7 साल से आ रही हूँ, पिछले 5-7 साल से. कैसा लगता है? बहुत अच्छा लगता है. ऐसा लगता है जैसे ट्रैकिंग कर रहे हैं, जंगल के बीच में है.
तो बाकी जगह रोड्स होती है, ट्रैफिक होता है, यहाँ ट्रैफिक होता है नहीं है। जो पक्षियों की चहचहाट होती है, जो यहाँ पे हमें बंदर गिलहरी जो दिखते हैं वो और कहीं जगह दिखते नहीं हैं। तो इट्स रियली वेरी नाइस, वेरी हाउ डू से सॅटिस्फाईंग की यहाँ पे म्हात्रे जवळजवळ मी इथे 2001 पासून येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे एक ताणतणाव विसरण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे इथे। दिवस एवढा फ्रेश जातो की आपण दिवसभरात जेवढं काम करतो तर इथून आपण फिरलो तर त्याची मोठी ऊर्जा मिळते आणि एक आध्यात्मिक स्थान आहे, मनातले वाईट विचार इथून नक्कीच निघून जातात। धन्यवाद। आपण किती वर्षापासून इकडे येत आहे सतत फिरत? 11 वर्ष झाली ना। मुख्याध्यापक असताना कुठं जायला जनरली मिळालं नाही रेग्युलर, नियमितपणे व्यायाम म्हणा किंवा गगनगिरी महाराज आपल्या इथं आहे, त्यांचं एवढं मोठं प्रशस्त वातावरण असतानासुद्धा कधी मनसोक्त त्याच्यापासून आनंद घेता आला नाही। अजूनही पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, थंडी असू दे, स्वेटर घालून म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये रेनकोट घालून आम्ही दोघंही पती पत्नी नियमितपणे या ठिकाणी येतो। याची सवय अजिबात सुटत नाही। 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागरण जरी एखाद्या दिवसाच्या कारणानं झालं असलं तरी इथं 5-5:30ला या ठिकाणी आल्याशिवाय किती वर्षापासून येत आहात? 8 वर्षापासून आहे। हा जो परिसर आहे हा गगनगिरी महाराजांच्या पवित्र स्मृती इथे आहेत, त्यांचं वास्तव्य हा इथे होतं आणि गगनगिरी महाराजांचा आश्रम आणि हा जो परिसर आहे खोपोली शहराचा फुफ्फुस आहे। नैसर्गिक संपदा इथे आहे। तुम्ही आता गवत खूप वाढलेलं आहे म्हणून, नाहीतर तुम्हाला इथे मोर पण दिसले असते। मोर म्हणजे पिकॉक फॅमिलीज आहेत बऱ्याच। त्याच्यानंतर अतिशय उत्कृष्ट अशी निसर्ग संपदा आहे, सगळ्या प्रकारची झाडं आहेत, दाट झाडी आहे। खोपोली शहराचं हे फुफ्फुसच आहे आणि या फुफ्फुसामध्ये सगळेजण जे इथे येतात सकाळी वॉकला, त्यांना दिवसभरासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन निश्चित मिळतो। आणि आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर इथला एक परवलीचा शब्द झाला आहे, हरिओम। हरिओम म्हटल्यानंतर सगळेजण रिलॅक्स होतात, एकमेकांकडे एक वेगळी आपुलकी, एक वेगळं प्रेम आणि एक वेगळा जिव्हाळा इथे आल्यानंतर सगळ्यांना एकमेकांना मिळतो आणि रोज एकमेकांच्या म्हणजे अडीअडचणी, एकमेकांच्या समस्या एकमेकांना शेअर करतात। गावातली, समाजातली, देशातल्या ज्या घटना असतात त्याची चर्चा करतात, स्वतःला अपडेट करतात आणि अतिशय म्हणजे प्रसन्न चित्ताने जो तो घरी जातो इथून गेल्यानंतर आणि दिवसभरासाठी ती ऊर्जा पुरेशी असते। मी सौ श्यामला रामचंद्र शेळके आणि इथे मी आता यायला लागल्यापासून मला अतिशय रिलॅक्स वाटतं आणि खूप प्रेम मिळतं सगळ्यांचं बघून। असं वाटतं की आपल्याला पण असं करायला मिळेल तर काय बहार होईल आणि तसा मी प्रयत्न करत असते। माझं नाव आनंद पाटील। मी गेले 2004 सालापासून या आश्रमामध्ये आरोग्यासाठी चालण्यासाठी। गगनगिरी महाराजांचा आश्रम एक असं एक रम्य वातावरण आहे या ठिकाणी। तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सृष्टीने हिरवा शालू परिधान केल्याचा परिसर आपल्याला अनुभवला येईल। ठिकाणामध्ये 25 फूट अंतरावर आपल्याला मोर पाहायला भेटतात। त्यांचा सुंदर मंजूल आवाज आपल्याला आपल्या कानावर पडतो, पक्ष्यांची किलबिल ऐकायला भेटते आणि पहाटे 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत इथं सतत वर्दळ असते। नाम श्री भगवान मालपानी है। मैं पिछले 11 साल से इधर कंटिन्यूस आ रहा है। ऊपर भी जाता है, गुफा में भी सूर्य नमस्कार करता है, योगा करता है। पहले मेरे को दमा की ये बहुत तकलीफ़ थी, इधर आने से सब मेरे को ठीक हो गया। सांस लेने में भी तकलीफ़ होती थी, लेकिन वो सब रोग मेरे ठीक हो गए। मैं कम से कम 1 घंटा इधर रुकता है। मेरा नाम दिलीप ओसवाल है। मेरे को इधर अच्छा लगता है घूमने के लिए और शरीर भी अच्छा लगता है, आखा दिन भी बहुत अच्छा जाता है। और उधर कट्टे पे बैठा ऐसा लगता है कट्टे का नाम गगनगिरी कट्टा दे दूँ, ऐसा लगता है। वो हिसाब से बहुत अच्छा लगता है। मैं चंपालाल जैन, मैं लगभग 10 साल से यहाँ पे आता हूँ और प्रकृति के लिए ये वरदान है और गगनगिरी महाराज ने खोपोली वालों के लिए ये बड़ी गिफ्ट दिए है, तो इसका ज़्यादा से ज़्यादा लोगों ने फ़ायदा लेना ज़रूरी है और खोपोली वाले छोटे बड़े सब यहाँ पे आवे, ये मेरा सबको अनुरोध है। आप इस एरिया में कितना सालों से आ रहे हैं? More than 5 years. More than 5 Yes. आप? More than 1 year. 1 year. आपको कैसा लग रहा है इधर आके? It's wonderful place, highly hygienic, cleanliness and peace of mind. आपको क्या लाभ हुआ इस एरिया में आते ही? हर रोज कंटिन्यूस आते हैं ना आप? I come regularly. There is no pollution here, good air, and I feel very comfortable. Neat and clean place. It's a combination of a religious touch versus the healthy atmosphere.